cricketer and umpires also. स्वतःच्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेट ते खेळलेत आणि आता मात्र ऑफिशियलच्या भूमिकेत स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळेल नाही मित्र हो. याचं कारण एकमेव आहे ते म्हणजे आमचे सर्व पंच. खूप चांगली भूमिका सर्व पंचांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. यानंतर जो सामना होणार आहे लक्षात घ्या, दोन्ही संघाच्या संघनायकांना एक सूचना असेल, 3 षटकांतर आम्ही एकदाच अनाउन्समेंट करू, परत अनाउन्समेंट करणार नाही आहोत. गावदेवी भरोडी आणि सोनादेवी टेमघर सामना सुरू होतोय. गावदेवी भरोडी आणि सोनादेवी टेमघर 3 षटकांतर एकदाच अनाउन्समेंट करू, परत अनाउन्समेंट करणार नाही. आपल्या 6 षटक संपण्याच्या अगोदर या इनिंगची आपल्याला आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिनेश स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मी पाहतात राजन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. अत्यंत जबरदस्त खेळाडू, आपल्याला आक्रमक ही सलामीची जोडी दापोडे संघाकडनं. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. टाइम मॅच केलाय, बरोबर 1 वाजलेला आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो रोशन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला प्लेस केलाय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत फेक चांगली होते आहे, पण 1 धाव कंप्लीट केल्यानंतर मात्र दिनेशने कॉल दिला. 1च धाव पुरेशी आहे आणि एकच दर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजांना. खातं उघडलं जातंय मैदानावर दापोडे संघाकडून फक्त 1 धावेने. धावसंख्या दाफलकावर 1. फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला आले ते दिनेश. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम. राजनचा हा चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक जज करतोय. गुड कॅच. डीप एक्स्ट्रा कव्हर मधना खूप वेगाने चेंडूवर आले आणि काय जज केलंय, चेंडूच्या खाली बरोबर पोझिशन केलं स्वतःला आणि सुपर्ब कॅच फिनिश केला. फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील. कार्यसक्षम, कार्यतत्पर, कार्यकुशल आणि कार्यसम्राट नेतृत्व म्हणजेच कपिलदादा पाटील. आज साहेबांचं जेवढं गुणगान गाव तेवढं कमीच आहे, कारण या गाण्यातनं तुम्हाला भरपूर काही ऐकायला मिळतंय. आणि या सीझनमध्ये आपण पाहिलं की स्वर्गीय रतनबुवा पाटील असो, त्यानंतर आपण आज खासदार चषक पाहत आहोत. दोन्ही टुर्नामेंटचे जे टायटल सॉन्ग आहेत एक वेगळं नवचैतन्य निर्माण करतायत, एक वेगळं संगीताच्या माध्यमातून मोटिवेशन निर्माण करतायत, एक वेगळी छाप सोडत अशी मात्र गाणी तुम्हाला ऐकायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉन्गमधून. खासदार चषक 2019 बाईकसह प्रथमच या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळी छाप सोडणारी क्रिकेट स्पर्धा, इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात नोंद होणारी क्रिकेट स्पर्धा खासदार चषक. फलंदाजीला येतात नवीन फलंदाज दापोडे संघाकडून चरण येतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिनेश. ऑन साइडला खूप चांगला प्लेसमेंट, कोणी खेळ जवळपास नाहीये, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019. निश्चितच भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान आणि ठाण्याचा अभिमान जपणारी क्रिकेट स्पर्धा खासदार चषक 2019. रोशन ओव्हरपिच होतं, लेफ्ट स्ट्रोक योग्य उत्तर. चेंडू बरोबर सन्मान देतो आमच्या व्यासपीठाला. सीमारेषे बाहेर दैदिप्यमान फटका, षटकार. अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटीसाठी लो थोडं अलीकडे, पण नंतरच्या चेंडूवर मात्र एक जबरदस्त एलिव्हेशन स्ट्रेट टू द ग्राउंड, स्क्रीनच्या समोर एक डोळ्याचं पारणं फिरणारा षटकार वसूल केला आणि या 2 चेंडूत दाखवून दिली ती वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे संघाची ताकद. आणि धावसंख्या वेगाने सरकते पुढे धावफलकावर, ती 11 या धावसंख्येवर. 11 इन द फर्स्ट ओव्हर. मार्गस्थ आहे गोलंदाज रोशनचे हे षटक.
पॉवर प्लेचं एकमेव पहिलं षटक तुम्ही पाहता, त्यानंतर अजून एक षटक तुम्ही पाहू शकाल. एकूण 6 षटकांचे हे सामने आहेत. ऑस्ट्रोमच्या थोडासा बाहेर, वॉट अ शॉट, सुपर टायमिंग, स्लाइस केलं चेंडूला आणि लास्ट मोमेंटला चेंडूला स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग, चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. गुड फिल्डिंग, लास्ट मोमेंटला जाऊन तो चेंडू स्टॉप केला त्या खेळाडूने डीप मध्ये, प्रतीक जितेकरने. गुड फिल्डिंग, स्लाइस केलं होतं, वेग टप्पा अचूक होता आणि त्यानंतर तुम्ही पाहतात खूप चांगला स्लाइसचा फटका आणि 2 धावा मिळून देतात त्या फलंदाज दिनेश पाटीलला. ऑन साइडला प्लेसमेंट केलं, शतशक दूरवरनं येत आहेत. बघायचंय, थांबले थोडेसे, पॉज घेतलाय, आतमध्ये चेंडू ढकललाय आणि तोपर्यंत वाव होता, संधी होती, वेळ होता या 2 धावा घेण्याची आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत्या. चांगली सुरुवात वीरदानाची क्रिकेट मंडळ दापोडी या संघाकडनं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने तब्बल धावा कुठल्या ते 15. सुरुवात चांगली आहे. स्पर्धेतला उच्चांक जर आपण पाहिला तर स्पर्धेमध्ये उच्चांक 116 धावांचा, म्हणजे 115 धावा पहिल्या इनिंगमध्ये कुठल्या होत्या, पण 116 धावसंख्येचा पाठलाग सुद्धा झाला तो शिव चिरोबा कोण या संघाकडून, याचा अजून उल्लेख करायला हवा. आणि पहिल्या 2 षटकात सुद्धा मात्र चांगली सुरुवात आपण आतापर्यंत भरपूर संघांकडनं पाहिली आहे पॉवर प्लेमध्ये, पण इथे मात्र दापोडी संघाने मात्र एक धगधगती सुरुवात, आक्रमक सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. एक विश्वसनीय स्टार्ट आपल्या संघाला करून दिला आहे. 15 धावा धाव फलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचं षटक आता मात्र हाताला जाईल ते लोढाईंकडून. स्पर्धेमध्ये निश्चांक आपण पाहिला तो 31 धावा गावदेवी अंजुरी यांच्या संघाच्या नावावर. एकवीरा माणकोली संघाच्या विरुद्ध सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या नावावर राहिलाय. 31 इन द 6 ओव्हर. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज विशाल जितेकर. माफ करा, गावदेवी अंजूर नाही तर सिद्धिविनायक अंजूर हा संघ मात्र कमी धावसंख्येमध्ये रोखण्यात आला एकवीरा माणकोली संघाकडून. विशाल जितेकर येत आहेत नवीन षटक घेऊन डोळाईंकडनं. पंच मुन्ना पठाण काही सूचना करतात खेळाडूंसाठी. स्टार्किंग गेला फलंदाज चरण. हा चेंडू लेग ब्रेक होता, बॅकफुटला गेले, कट केला चेंडूला. नॅचरल लेट स्विंग, थोडासा टप्पावणे थोडासा बाहेर वळला चेंडू आणि जरूर काही फलंदाज चरण आधीच मात्र त्याने भाकीत केलं होतं की चेंडू मात्र ऑफस्टोनच्या बाहेर येईल. खूप चांगला कट केला चेंडूला पॉइंट रिझन मध्ये आणि तिथून मात्र एकदा कंप्लीट करून खातं उघडलं चरणने आणि धावसंख्येला सरकवल्या पुढे ते 16 या धावसंख्येवर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत पेट्रोलिंग करताना. आज वाऱ्याचा वेग प्रचंड आहे सुनील आणि बघायचं आहे या हवेचा फायदा कुठले खेळाडू उचलणार, गोलंदाज की फलंदाज. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर चेंडू पडल्यानंतर नॅचरल ऑफस्पिंग होता, आतमध्ये आणताय चेंडूला आणि यष्टीच्या मागे तुम्ही पाहतात विश्वजित म्हात्रे बाब्या. पुन्हा त्या दिशेने चेंडू बाहेरची कड घेतली, चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप येत आहे आणि पंचांचा योग्य इशारा, इट इज वाईज. विशाल थोडेसे नाराज होत आहेत. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू चेंडू कव्हर केल्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. हल्लीच आमदार चषकमध्ये एक सामना झाला, प्रेक्षणीय सामना, ठाणे वर्सेस रायगड आणि रायगड संघाकडनं कॅप्टनशिप भूषवली होती ती विशाल जितेकरने आणि खूप चांगलं वक्तव्य त्याने केलं होतं, खूप चांगलं ओपिनियन दिलं होतं. ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका, गुड फिल्डिंग, शॉर्ट कव्हरेज मध्ये काय स्ट्रेच केलं स्वतःला, 1 हँडेड फिल्डिंग प्रतीक जितेकर. मग सुद्धा एक खूप चांगला चेंडू त्याने स्टॉप केला बाउंड्री लाईनवर आणि आता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे की सर्कलच्या आतमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना प्रतीक जितेकर. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये, गुड बॉलिंग. दिनेशने मात्र मागे एका स्पर्धेमध्ये त्यांच्याच मंडळाची जी स्पर्धा झाली होती मैदानावर ते मात्र इम्प्रेस केलं होतं दिनेश पाटीलने. तो मात्र व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, इम्प्रुव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न. धावसंख्या दाखवून मला सांगते सुनील, इट इज 18 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द सेकंड ओव्हर. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्वीकारलाय झेल, ट्रॅप रचलं होतं, जाळ रचलं होतं, त्या जाळ्यात पकडले जाते दिनेश पाटील, फलंदाज बाद. खरी ठाणे जिल्ह्याची शान, ठेवून कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना
त्यांच्या वरी सारी मदार लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार भिवंडीचे साहेब ते नाव गाजतंय कपिल पाटील साहेब खासदार. अप्रतिम संगीत लावण्य साऊंडच्या माध्यमातून स्वप्नील आमचे ऑपरेटर. अथक मेहनत परिश्रम. सकाळी जे जॉईंट होतात रात्री उशिरापर्यंत संपूर्ण मॅच संपेपर्यंत मात्र आमच्याशी जोडलेले असतात. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावण्यात यश मिळालं ते गोलंदाज विशाल जितेकरला आणि अवघ्या 3 धावा. थँक्यू व्हेरी मच सुनील. मला सांगतात अवघ्या 3 धावा आणि पॉवर प्ले मध्ये एक चांगली उपलब्धी एक चांगली अचिव्हमेंट असं मी म्हणेन विशाल जितेकर कडून. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि सफलता आपण जर विचार केला तर एक सफलता अर्जित केली आपल्या संघासाठी. तर टोटल 2 विकेट लॉस. स्कोर मूव्स ऑन 19-18. ऑन साइडला बॅक टू द बॉलर समोर प्लेस केलाय. फलंदाज आले ते प्रितेश. गोलंदाज आहेत ऋषिकेश. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आता मात्र कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळते. प्रितेशच्या समोर उभा आहे तो गोलंदाजीला ऋषिकेश. फुल टॉस होता. ऑन साइडला हरक्यात प्लेस केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. जास्त मोठा फटका नव्हता. ताकद नव्हती. मिसफील्ड झाली थोडीशी आणि याचा फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट करते चेंडूवर फलंदाजाने. संघनायकासमोर संघनायक आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतंय की एक चांगलं कॉन्टेस्ट चांगली लढत रंगलेली आहे. स्पर्धेमध्ये 2 रिव्ह्यू आहेत तुमच्यासाठी. प्रत्येक संघाला प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू. रनआउट आणि त्याचबरोबर चक्क गोलंदाजी जर दिली गेली पंचांकडून तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता पंचांकडे. चेंडू ऑफ साइड लावून अप्रतिम फटका. टायमिंग सुंदर आहे आणि डीप मध्ये खूप सुरेख झेल टिपला आहे. विश्वास बसत नाहीये बघा प्रितेशला की ज्याप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन होतं टायमिंग होतं ताकद होती पण इथे मात्र म्हणेन की एलिव्हेशन थोडंसं मात्र कमी पडतंय. चेंडू एलिव्हेट होत नाहीये बरोबर स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये खूप सुरेख झेल टिपलाय आणि संघनायकाची विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. तिसऱ्या षटकात संघनायकाने सुद्धा छाप सोडली आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज होते रोशन. एक सफलता मिळवली. धावा खर्च केल्या 15. दुसरं षटक वन ऑफ द ग्रेट एक्सपिरियन्स क्रिकेटर विशाल जितेकर आले आणि अवघ्या 3 धावा खर्च करून एक गडी बाद केला. आणि या षटकात सुद्धा संघनायक कॅप्टन मात्र छाप सोडतोय आपल्या संघाच्या माध्यमातून आणि संघनायकाची विकेट मिळवली आहे. 3 चेंडू फेकले आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत आणि एक गडी या षटकात त्याने बाद केलाय. टोटल 3 विकेट लॉस. स्कोर मूव्स ऑन 20 रन. लीडिंग एज. चेंडू हवेमध्ये आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत संधी मिळते ती चरणला 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावांनी धावसंख्या सरकेल पुढे. धाव फलकावर ती 22 आहे धावसंख्येवर. सूरज स्वतः ऑन कॅमेरा. सूरज म्हात्रे. मल्टिपल रोल आहे सूरजचा. स्कोरर ऑपरेटर कॅमेरामन आणि ह्या भूमिका असायला हवा. जर तुम्ही स्वतः CEO आहात तर एक चतुर्सत्री भूमिका असणं गरजेचं आहे. आशिषला सुद्धा आपण पाहतो. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला समोर चाबूक फटका वेगवान फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने आणि एका धावेने खातं उघडलं असं मी म्हणेन ते फलंदाज हर्षदने. हर्षद आता मात्र स्ट्राईक एंडला आलेत. मिडल ऑर्डर मधला खूप चांगला आणि भरोशाचा फलंदाज हर्षद. पोटेन्शियल भरपूर आहे खेळाडूकडे पण 5व्या क्रमांकावर वर्णी लागली. बघायचं आहे काय परफॉर्मन्स दाखवणार. ऑन साइडला खूप चांगला टायमिंग चांगला फटका. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्ट्रेच केलं स्वतःला आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवून चेंडूला स्टॉप केलंय. गुड फिल्डिंग. मिळती फक्त एकच धाव हर्षदला या चेंडूवर आणि 3 षटकांवर धावसंख्या मला सांगताय सुनील अंकित झाली धाव फलकावर. ते एकूण 8च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावर. 2 षटकात आपण 18 धावा पाहिल्या. सरासरी 9ची होती पण आता मात्र 24 धावा पाहायला मिळत आहेत कारण सरासरी तुम्हाला 8ची पाहायला मिळते. मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 षटकांतर फक्त अजून एकदा आम्ही कॉल देऊ या दोन्ही संघांना. आपण टॉस साठी 6 षटकाच्या अगोदर उपस्थित राहायचंय. सोनादेवी टेमघर आणि त्याचबरोबर गावदेवी भरुडी दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी आमच्या
टॉस बॉक्समध्ये येऊन बसून राहायचं आहे. खासदार चषक 2019 3 षटकांच्या ब्रेकमध्ये डगआउट मधला खेळाडू मात्र येऊन फक्त पाणी देऊ शकतो आपल्या खेळाडूंसाठी, ही सूचना असेल. पंच सांगतात सामना सुरू होतोय पुन्हा एकदा. सोनादेवी टेमकर वर्सेस गावदेवी भरुडी यांच्यामध्ये फाईट होईल पुढच्या सामन्यात. पण माझ्या आतमध्ये एक जबरदस्त द्वंद्व, जबरदस्त युद्ध रंगलेलं आहे. विशाल जितेकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ऑस्ट्रेलिया थोडासा बाहेर चेंडू बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. हर्षल ड्रिल करून दाखवतात की कव्हर्स मध्ये हा फटका मला खेळायचा होता, कव्हर ड्राईव्ह दाखवायचा होता, पण शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय खास करून हर्षदसाठी. पहिल्या चेंडू डॉट, नॉस्ट केलं चरण. धावसंख्या कायम, धावफलक 24, लॉस ऑफ टोटल 3 विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला प्लेस केला हलक्या हाताने, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, गोलंदाज स्वतः तिथे चेंडूर जातात, त्याचा फायदा उचलला. 2 धावा खूप वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग. क्रिकेट विथ द ब्रेन, इंटेलिजंट क्रिकेट दाखवत असताना, कारण त्यांना माहिती आहे की मोठे फटके मारण्याची संधी विशाल जितेकर देणार नाही. अशा मुवमेंटला ऑन साइडला हलक्याने फक्त प्लेस केला आणि आपली विकेट साबूत ठेवून, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की 3 गडी बाद झाले आणि या मुवमेंटला आपली विकेट साबूत ठेवून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण स्लॉगवरची 2 षटकं अजूनही बाकी आहेत. धावसंख्या धावफलका 26. 26 धावा धावफलकावर. विशाल जितेकर पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय, पण क्षेत्ररक्षक आता दूरवर ना वेगाने येत आहे, चेंडू कव्हर करतात. फेक चांगली होते आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद व्हावं लागेल. फेकी चांगली, इथे मात्र पुन्हा एकदा ट्रॅप रचलं. मागच्या कंपॅरिझन मध्ये हा चेंडू जरा वेगाने गेला होता, तो डीप मध्ये. मागचा चेंडू थोडासा हलक्या गतीने गेला होता, कमी गतीने गेला होता, पण तेव्हा मात्र 2 धावा सहज पूर्ण झाल्या. पण इथे मात्र हर्षदला मात्र दुसरी धाव घ्यायची होती, पण चरण तयार नव्हते आणि चरणला स्वतःची विकेट जणू काही सॅक्रिफाईस करावी लागते आणि फलंदाज बाद. विधानाची क्रिकेट मंडळ दापोड या संघाला हा 4था फलंदाज आता मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. आतापर्यंत आपण पाहिलं की 3 ड्राईव्ह केला शॉर्ट कव्हरेजर मध्ये, तोपर्यंत एक धाव येते या चेंडूवर. धावसंख्या धावफलका 28 टोटल 4 विकेट लॉस. सांघिक यश मिळाले आता मात्र 4थ्या गड्याच्या रूपामध्ये, कारण आतापर्यंत आपण पाहिलं की 3ही फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यामध्ये आपण प्रितेशला पाहिलं, त्यानंतर राजनला पाहिलं, दिनेशला पाहिलं आणि चरण सुद्धा तंबूत परतलेले आहेत. हर्षद आणि आदित्यवर खूप मोठी जबाबदारी आहे या सामन्याची. पारितोषिक भरपूर आहेत या स्पर्धेमध्ये, वैयक्तिक पारितोषिक. ऑन साइडला प्लेस केलंय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधना, चेंडू कव्हर करून फेक जोपर्यंत करतील तोपर्यंत 1 धाव. चांगली फेकी, गुड थ्रो. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी आयोजकांकडून पारितोषिक आहे. सन्माननीय निलेश पाटील साहेब आणि सुकेश डाके यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं. काल भरपूर खेळाडू मात्र ही पारितोषिक पटकावली या स्पर्धेमध्ये, आणि त्याचबरोबर आमच्या लाडक्या रसिकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे. कारण स्पर्धा फक्त खेळाडूसाठी मर्यादित नाहीये, आमच्या रसिकांना सुद्धा पारितोषिक आहे. रेलिंगच्या पलीकडे जर षटकाला तुम्ही झेलमध्ये कन्वर्ट केलं, जर झेल स्वीकारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना आम्ही सन्मानित करू. गोलंदाज विशाल, बॉटम हँडचा वापर, सॉफ्ट हँड चेंडूला ड्राईव्ह केलाय. सॉफ्ट अँड जेंटल पुश, शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू जातोय तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट करून धावसंख्येला दिला आकार धावफलकावर. हर्षदने पुढे सरकवली ती एकूण 30 धावा. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7.5ची सरासरी पाहायला मिळते आणि 7.5च्या सरासरीने अंकित झाले ते एकूण 30 धावा. धावफलक पंच इशारा करतायत की पाणी जर हवं असेल तर घेऊन यायचंय खेळाडूने आपल्या खेळाडूंसाठी. प्रचंड वेग, मगाशीच म्हटलं सुनील बघ, अजूनही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रचंड वेग वाऱ्याचा व्हायला मिळतोय. स्टॉर्म, वादळ. आफ्टर 4 ओव्हर 30 ऑन द बोर्ड.
30 धावा धावफलकात 7.5च्या सरासरीने अंकित झाल्या आहेत त्या वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे या संघाच्या. बघायचं 2 षटकांचा पॉवर प्ले. इथे मात्र स्लॉग ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे, डेथ ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या डेथ ओव्हरमध्ये वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे काय उत्तर देणार ते जैन वन क्रिकेट संघ दापोली या संघाला. या आपण जाऊया स्वप्नीलकडे, ऐकूया एक अप्रतिम धून या स्पर्धेची. मगाशीच प्रितेशला म्हटलं की तुमच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आणि दापोडेमध्येच मला अशी काही गाणी जवळजवळ 2 आणि 3च्या नंतर आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळाली होती. त्याची आठवण झाली पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग फलंदाज हर्षद आणि गोलंदाजी मार्कर स्वतः कॅप्टन ऋषिकेश. ऑन साइडला अप्रतिम फटका, टायमिंग सुंदर, टायमिंग बेमिसाल, सीमारेषे बाहेर. स्लॉग ओव्हर मधला पहिलाच धमाकेदार फटका, पहिलाच ब्लास्ट, षटकार. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील क्या बात आहे, लाजवाब फटका. ओव्हरपी चेंडूला काही नसीहत दिली आहे आणि जसा बॅट मधला चेंडू निघाला 1963चा ब्रँड तिथे छापला गेला त्या चेंडूवर आणि चेंडूला फेकू दिला. सगळ्यात लांबचा षटकार ठोकलाय तो हर्षदने. एंटरटेनमेंट पहिल्या चेंडूवर धमाका, ब्लास्ट, जो मात्र भारताने काल रात्री 3:30 वाजता केला पाकिस्तानवर. तसा ब्लास्ट आला तो हर्षदच्या बॅट मधून. पुन्हा ओव्हर पिच, चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय. तर स्वर्गीय रेणुका श्याम डाकी स्टँड मध्ये. 1 मोर बिग हिट, 1 मोर ब्लास्ट आणि 1 मोर 6. 6 धावा. सुकेश डाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू. तर 18 धावसंख्येवर हर्षद 5व्या क्रमांकावर. मागाशी मी तेच म्हटलं की 5व्या क्रमांकावर हर्षदला बघून मी थोडा सरप्राईज झालोय. खूप चांगली बॅटिंग लाईन त्याच्याकडे, खूप चांगले फटके त्याच्याकडे, खूप चांगलं इम्प्रुव्हायझेशन त्याच्याकडे आहे, खूप चांगलं पोटेन्शियल त्याच्याकडे आहे. कारण याचं प्रत्यय दापोडेच्या स्पर्धेमध्ये मला आला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती हर्षदने स्पर्धेमध्ये आणि त्या हर्षदने मात्र उत्तर दाखवलंय, उत्तर दिले मैदानावर. लगेचच कॅप्टनच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार ठोकलेत ते हर्षदने स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या फ्लाय होते, जाऊन विसावते ती 42 धावसंख्येवर. पुन्हा चेंडू उंच 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 आणि तेवढंच लांब 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 लांब. खासदार चषकातला दमदार फटका, षटकार. सोन्याचा उंगवला त्याच्या बापाचे महिन्याला. आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली परल्याला. स्लॉग ओव्हर मध्ये किती आक्रमक असतात याचं मात्र उत्तर दिलं हर्षद यांनी. जवळजवळ 2100 रुपयाचा कॅश प्राइज सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून जे लागलं गेलं होतं स्पर्धेमध्ये सलग 3 षटकारला ते 2100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवतोय तो निश्चितच फलंदाजी करणारा हर्षद. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम हर्षद. हर्षद चौधरी. धावसंख्या खूप वेगाने फ्लाइंग होते, उंच भरारी घेते, जाऊन विसावते. ती 48 धावसंख्येवर फुलटा चेंडू, खराब चेंडूला योग्य प्रत्युत्तर. 4था ब्लास्ट झालाय तो हर्षद चौधरीच्या बॅटमधनं आणि 50च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळते. 50 अप ऑल्सो, धावसंख्या 54 ऑन द बोर्ड. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा.
भारताने जरी 1000 किलोचा बॉम्ब मात्र टाकला असेल पाकिस्तानवर, पण इथे मात्र हा एक एक षटकार जणू जणू म्हणजे 10-10 किलोचा आहे तो गोलंदाजासाठी. एवढे जबरदस्त षटकार आलेत ते हर्षदच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाजी, वेगवान फटकेबाजी, स्लॉगर मध्ये वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे किती आक्रमक होऊ शकतं याचं उत्तर हर्षद आपल्या बॅटमध्ये देत असताना. टिपिकल स्लॉगर बॅटिंग, ट्रेडमार्क शॉट फ्रॉम हर्षद चौधरी. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स, वेगवान फटकेबाजी, धावसंख्या 54. ओव्हर पिच होतं, जागा चेंज केली, ओव्हर द विकेट आले आणि तिथून मात्र बीट केलंय 5व्या चेंडूवर. आता मात्र हर्षद चौधरीला, कारण राऊंड विकेट टाकत असताना बरोबर त्याच्या रेंजमध्ये चेंडू येत होते, ओव्हर पिच चेंडू येत होते आणि सर्व बॅटवर मिडलिंग करत असताना उत्तुंग फटकेबाजी केली हर्षदने आणि डॉमिनेट केलं ते संघनायक गोलंदाज ऋषिकेशला. आणि आता मात्र ऋषिकेश पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय डॉट बॉल टाकून. धावसंख्या कायम दाफलकर 54 आफ्टर 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबाईलत ही मात्र धावसंख्या अंकित झाली दाफलकावर. 54 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्लाइस केलाय, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, गलीमधल्या क्षेत्रक्षेत्रात जावं लागतंय आणि एक धाव कंप्लीट करून हर्षदने स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलंय, कारण एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 11च्या सरासरी अंकित झाले धावफलकावर त्या 55 धावा आणि वैयक्तिक 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आपण पाहिलं की 7.5ची सरासरी 4 षटका अखेर होती, जी अचानक प्रमाणे इन्क्रीज झाली, म्हणजे 5.5च्या गतीने वाढ झालेली आहे, कारण 7.5 नंतर डायरेक्ट आता अंकित झाली ती 11वर. धावसंख्या 55. येस, तू एका ठिकाणी म्हणजे शांत बसले असाल सुनील आणि अशी गाणी ऐकायला मिळतात. सगळा ताण आहे ना, सगळ्या दिवसाभरातला ताण, ग्लानी, मरगळ सगळं निघून जातं. मेलोडी सॉंग्स, हिंदी चित्रपटसृष्टी 1980 असो, 75 असो, 95 असो, अशा मात्र सालातली गाणी तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय तो विश्वजित म्हात्रे. धावसंख्या 55 आणि बघायचं आहे हाच रन रेट मेंटेन करणार का या शेवटच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग गेला हर्षद. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जो सरळ रेषेत निघून गेलाय. फलंदाज मात्र थोडंसं प्रश्नाची चिन्हे बघत होते की रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू जातोय की काय, पण पंचांनी मात्र नकार दिला. डॉट बॉल. विश्वजित पुन्हा सज्ज. लोड हँड कडनं चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन केलंय, चेंडू हवेमध्ये, ते सुद्धा पिकअप केलं ऑन साइडला. असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही हर्षद चौधरीला. त्याने पुन्हा त्याचा स्वतःचा ब्रँड दाखवला. चेंडू सीमारेषे बाहेर, मिड विकेट बाउंड्री क्लिअर करतोय. षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 30 धावा दाफलकर होत्या. संघ बॅकफुटला होता, पण आता मात्र टॉप गिअरवर बॅटिंग करतोय तो वीर तानाजी क्रिकेटमध्ये दापोडे आणि या संघाचा फलंदाज हर्षद चौधरी. ओ बॅकफुटला थांबले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, इन्व्हाइट करतायत. ओव्हरपिच चेंडूला मात्र खरपूस समाचार घेतला, पण आपण पाहिलं की ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केल्यानंतर थोडीशी मात्र चाच पडत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद चौधरी. मागच्या षटकात तब्बल 25 धावा खर्च केल्या त्या संघनायकाने. विश्वजित समोर खेळण्यासाठी भाग पडलं. मगाशीच म्हटलं की ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते चाच पडत आहेत आणि यामध्ये स्वतःची विकेट जणू काही बाल केली. प्लेड ऑन झाले, बॅटची इनसाइड एज घेतली आणि इथे मात्र मोठा धक्का दिलाय तो हर्षद चौधरीच्या रूपाने तो गोलंदाजी करणाऱ्या दापोली या संघाने दापोली संघाला. सुपर बॅटिंग, कमी वेळ थांबले पण तब्बल 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं ते म्हणजे फलंदाज हर्षद चौधरीने. आणि 33 धावांची पार्टनरशिप मला सांगतायत इथे मात्र सुनील माझ्यासोबत, सुनील पवार. मल्टिपल रोल आहे सुनील पवार यांचा.
ते चांगले अँकर सुद्धा आहेत, स्कोरर सुद्धा आहेत, चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि आता मात्र स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत ते जोडले गेलेत. स्लॉग ओव्हर मध्ये अत्यंत योग्य षटक आढळत असताना विश्वजित म्हात्रे 2 चेंडू डॉट, एका चेंडू विकेट आणि एका चेंडू षटकार पाहायला मिळाले. म्हणजे 4 चेंडू फेकले आतापर्यंत, 6 धावा खर्च केल्या आहेत आणि एक सफलता आपल्या संघासाठी अर्जित केली आहे ती या स्लॉग ओव्हर मध्ये विश्वजित म्हात्रेने. चेंडू अप्रतिम होता, अपील होते पंचांकडून पण पंच काही रिकन्सिलेशन करतायत. दोन्ही पंच एकत्रित काही चर्चा सुद्धा करतायत. हा चेंडू मागे येतोय विशालच्या हातामध्ये, डॉट बॉल. चेंडू पाहायला ब्रश झाला आणि एक स्लॉगर मधला एक अजून एक अप्रतिम षटक तुम्हाला पाहायला मिळतंय ते गोलंदाज विश्वजित म्हात्रेचं. डॉट बॉल. धावसंख्या काय धावफलकावर किती? 60 धावा. गुड बॉलिंग, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. इम्प्रेस केल्या षटकामध्ये विश्वजितने अवघ्या 6 धावा खर्च करून एक सफलता अर्जित केली आणि तेच सांगते संगनायकाला की संगनायक जरी तू असलास, अनुभव काय आहे तो विश्वजितकडनं पाहायला मिळाला आणि विश्वजितने या षटकात फक्त 6 धावा. म्हणजे स्लॉगरचा जर आपण विचार केला तर सुनील मला सांगतायत की स्लॉगर मध्ये आल्यात त्या फक्त 21 धावा आणि त्याच कुठेतरी फलदायी ठरतील त्या दापोली संघाला. 60 ऑन द बोर्ड आफ्टर 6 ओव्हर, 10 रन मेंटेन बाय पर ओव्हर आता या इनिंग मध्ये आणि एक्सल धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते मात्र दापोली संघाने दापोली संघाच्या समोर. टॉस बॉक्स मध्ये आणि विनंती करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुकेश डाकी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. गावदेवी वरोडी विरुद्ध सोनादेवी टेमकर यांच्यामध्ये टॉस होतोय आणि बघायचं नाणेफेकीचा कौल जिंकलाय बरोडी संघाने. विनंती करेन सुकेश टाकी साहेबांना की आपण जाऊन स्थानापन्न व्हायचंय. तर गावदेवी वरोडी साने विभागातला संघ आहे आणि या संघाने मात्र खूप मोठी उंची गाठली. अगोदरचा जर आपण काळ पाहिला खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळालाय. खास करून जुन्या काढून आपण चर्चा करूया. विष्णू पाटील साहेबांमध्ये सर्वप्रथम काय म्हणतात? ऍक्च्युली विष्णू पाटील संघांचा हा संघ विष्णू पाटील संघांचा नाही, हा संघ प्रेमनाथ भोईरचा आहे. तर त्यांना तरी सुद्धा मी चर्चा करेन कारण खूप जुने क्रिकेटर आहेत, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? फक्त ते तर सर्वांना चांगलीच ते संधी देतात खेळायला, त्याचा आम्ही धन्यवाद करतो त्यांचे. काय निर्णय स्वीकारलाय नाणेफेकीचा कौल जिंकून? क्षेत्ररक्षण. समोर संघ सुद्धा तुमच्याच विभागातला खूप दांडगा संघ आहे, या संघासमोर परफॉर्म करण्याची वेळ आली आहे. काय म्हणशील समोरच्या संघाबद्दल? त्यांना आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? कारण एक खूप चांगली संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 19 बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. या संकल्पनेचं तुझं काय मत आहे? या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला संधी दिली सिद्धिविनायक अंजूर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. ओके, ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गावदेवी वरोडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. काय स्ट्रॅटेजी आहे, काय प्लॅनिंग आहे? सोनेरी टेमकर संघ काय उत्तर देणार या निर्णयाला? संघ रेडी आहे.
देण्याचा प्रयत्न करतील. काय म्हणशील 19 बाईकसह एक नवीन संकल्पना घेऊन सन्माननीय सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेबांनी मात्र एक चांगली संकल्पना आली. खासदार चषकाच्या माध्यमातून तुम्हाला एक चित्र पाहायला मिळतं आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर केलं आहे, तर आयोजनवाल्यांना धन्यवाद बोलण्यात. 6 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात खेळत असताना. ही संकल्पना कशी वाटली? खूप छान वाटली. आणि काय म्हणशील बाकी पूर्ण ओव्हरऑल अरेंजमेंटबद्दल, आयोजनाबद्दल? खूप छान केलेलं आहे. ओके, ऑल द बेस्ट दोन्ही आमच्या कॅप्टन्सना. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गावदेवी भरोडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर वीरजी शेठ आणि त्याचबरोबर सचिन दागतुंडे दोघांचंही आगमन झालं आहे. वीरजी शेठ आणि सचिन दागतुंडे यांचं दोघांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर नाणेफेक झालेली आहे मैदानावर व्यासपीठावर आमच्या, आणि नाणेफेक जिंकली ती गावदेवी भरोडी संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि बघायचं मैदानाच्या आतमध्ये एक लॉट्स ऑफ ऍक्शन. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता. विश्वजित म्हात्रे बॅक टू द पवेलियन. दिस इज द बिग 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 अचिव्हमेंट फॉर वीर दानजी क्रिकेट मंडळ दापोडे. या षटकात तुम्ही पाहतात गोलंदाज आहेत ते या संघाचा सगळ्यात अनुभवी गोलंदाज राजन. आणि राजन मात्र गोलंदाजी करताना त्याच्या डोक्यामध्ये काय चाललं होतं, कोणाची एक्झॅक्टली विकेट त्याला मिळवायची होती, ती विकेट मिळवली आहे. आणि जणू काही मात्र खूप मोठ्या दडपणाखाली नेऊन ठेवलंय ते जैन वन क्रिकेट संघ दापोली या संघाला. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता राजन रिपीट करतोय आपल्या संघासाठी. आणि एक मोठा गडी बाद करण्यात यश मिळालंय. विश्वजित म्हात्रे बॅक टू द पवेलियन. विश्वजितच्या सोबत आलेत ते म्हणजे आतमध्ये सुजित सुमित आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेत एक टेम्परामेंट क्रिकेटर येतात ते विशाल जितेकर. परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणं, संघाला सावरणं, डाव सावरणं आणि चांगला रन रेट मेंटेन करत असताना धावसंख्या अंकित करणं किंवा धावसंख्येचा पाठलाग करणं म्हणजेच विश्वजित म्हात्रे. पण ते मात्र बाद झाले, पण त्याच्या जागी आले ते विशाल. आणि विशालच्या खांद्यावर तेवढीच जबाबदारी असेल. अत्यंत कूल प्लेअर आहेत, परिस्थिती अनुरूप फलंदाजी करतात. आणि बघायचं येतं मात्र राजनला काय उत्तर देणार पुढच्या चेंडूवर. स्टार्टिंगला विशाल जितेकर बॅकफुलला आपल्या स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाहीये. थोडेसे थांबतायत, पुटपुटतायत, साईडला जात आहेत. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असेल, एकाग्रता महत्वाची असेल. कारण पहिलाच फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी असेल ती विशालच्या खांद्यावर. पुढचा चेंडू राजनचा. राजन आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राऊंड विकेट मारा करतायत उजव्या हाताने. फुल टॉस आहे. मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि इथे मात्र राजनला दिले उत्तर. चौकारने आपलं खातं उघडत असताना विशाल जितेकर चौकार. सुकेश डाकी, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. टायमिंग झाला नाही हा फटका, कारण पॉवर प्ले असल्यामुळे तुम्ही पाहतात क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होते. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑन साईडला आहेत, मिड विकेटला आणि लॉंग ऑनला. आणि अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते की फटका जरी चुकला असेल पण चौकार निश्चित मिळालाय तो विशालला. आणि खातं उघडलं आहे स्वतःचं आणि संघात सुद्धा. धावसंख्या धावफलकावर 4. शॉर्ट पिच चेंडू होता. जबरदस्त टायमिंग. कव्हर्स मध्ये अजून एक स्टँडर्ड फटका पाहायला मिळतोय. विशाल जितेकरच्या बॅटमनला चौकार. सुपर अपिश कव्हर ड्राईव्ह. चेंडूच्या मेरिटनुसार मात्र फलंदाजी केली जाते. टप्पा पडल्याने चेंडू ज्याप्रमाणे बाउन्स झाला गुडलेत वरून त्याला मात्र योग्य उत्तर देत असताना तुम्हाला पाहायला मिळते विशाल जितेकर.
आपलं अकाउंट मात्र खूप वेगाने त्याने ओपन केलं आणि अजून एक चौकार त्याने आपल्या बॅटमधून दाखवला. धावसंख्या धावफलकावर 8. एकच धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. बघताय चेंडू ऑफसाईड थोडासा बाहेर पिचिंग झालाय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता आउटसाईड ऑफ स्टंप. वेगवान चेंडू सरळ निघून गेला तो यशच्या हातामध्ये. यश काय ते नितीन. धावसंख्या धावफलकावर 8. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू. ऍक्शन रिप्ले जणू काही त्याच चेंडूची पुनरावृत्ती झाली आणि चांगलं षटक पॉवर प्ले मध्ये आपला अनुभव दाखवत असताना राजन, कारण सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे संघामध्ये आणि त्याच्या गोलंदाजीने तुम्ही पाहताय 2 चौकार निश्चित झाले, पण एक मोठी सफलता त्याने अर्जित केली विश्वजित म्हात्रेला बाद करून. त्यामुळे इक्वेशन आपल्याला असं पाहायला मिळते की पहिल्या चेंडूवर गडी बाद, नंतर डॉट, नंतर 2 चौकार आणि शेवटचे 2 चेंडू डॉट. नॉन सेकंडला उभा राहून सुमित फक्त चेंडू बघत होता, वाट बघत होता कधी स्ट्राईक मिळते, पण आता मात्र आले ते स्ट्रायकिंग एंडला आणि बघायचं आहे वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे संघाकडनं कुठला गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. तुम्ही वाचपातात व्यासपीठावर वीरजी शेठ आणि सचिन धाकटुंडे साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला काही बाईक स्पॉन्सर केल्या गेल्या, 2 बाईक स्पॉन्सर केल्या गेल्यात, यांचा आवर्जून उल्लेख करतो. कारण एक वेगळी छाप सोडणारी क्रिकेट स्पर्धा खासदार चषक 2019 या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. निलेश पाटील साहेब, सचिन टाकी, असुकेश टाकी साहेब यांच्या माध्यमातून एक अप्रतिम संकल्पना, तब्बल 19 बाईक या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यापैकी 2 बाईक मात्र या पुरस्कृत केल्या गेल्या ते वीरजी शेठ आणि सचिन धाकटुंडे साहेबांकडून. मनपूर्वक आभार व्यक्त करतो या दोन्ही व्यक्तिमत्वांचं. धावसंख्या धावफलकावर 8. गोलंदाज दीनानाथ. अप्रतिम चेंडू. चेंडूच्या भोवती फिंगर मोल्ड करून रिलीज केला जात आहे चेंडू दीनानाथ कडून आणि सामोर जातो स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच सुमित. पहिला चेंडू निर्धाव, थोडस आउट स्विंग पाहायला मिळाला पिचिंग झाल्यानंतर चेंडू गुडलेथ वरून. दीनानाथ पुन्हा एकदा सज्ज. लोअर फुलटॉस चेंडू डाऊन साईडला प्लेस केलाय आणि विशाल जितेकर मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट करतोय. हळूहळू का होईना पण स्ट्रायकरकडे येतोय आणि 1 धाव या चेंडू पूर्ण करतोय. तर 2 बाईक्स पुरस्कृत केल्या गेल्या आहेत वीरजी सेठ आणि त्याचबरोबर सचिन धाकटुंडे साहेबांकडून. त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण डबल 19 बाईक पाहतात तुम्ही आणि त्यामध्ये 2 बाईक या दोन्ही व्यक्तिमत्वांनी, दिग्गज व्यक्तिमत्वांनी आम्हाला स्पॉन्सर केल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर डबल फिगर मध्ये, सिंगल डिजिट मध्ये अजूनही 9 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग. अप्रतिम हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट करण्याची कला गोलंदाज दीनानाथ कडे आहे. विशाल जितेकर सारख्या खेळाडूला मात्र बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, पण विशाल सुद्धा पहिला चेंडू फेस करतायत तो दीनानाथचा. कारण चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट करणं, फिंगर मोल्ड करणं ही कला सहसा अवगत होत नाही, पण ती तुम्हाला गोलंदाज दीनानाथ कडून पाहायला मिळते. डॉट बॉल, निर्धाव चेंडू या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, भरपूर शफल झाले आणि चेंडूच्या रेषेमध्ये थोडीशी विलग झाल्यानंतर जो स्लॉक स्वीपचा फटका दाखवायचा होता ऑन साईडला लॉंग लेग रिजन मध्ये, तो मात्र फटका फसतोय तो विशाल जितेकरचा. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी आपण राजनकडनं पाहिली, पण आता मात्र तुम्ही पाहतात या षटकात सुद्धा डॉमिनेट करतोय तो दीनानाथ. 4 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केलेत या षटकामध्ये गोलंदाजाने. धावसंख्या धावफलकावर 9. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट दाखवते, 2 खेळाडूच्या गॅपांना गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देणारा फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, दमदार फटका, चौकार. खरी ठाणे जिल्ह्याची शान, ठेवून कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर
माझे सारे मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार आफ्टर लॉंग टाइम चौकार येतोय तो विशाल जितेकरच्या बॅटमधून. आतापर्यंत 3 चौकार आपण या इनिंगमध्ये पाहिलेत आणि 3 चौकार आलेत ते विशाल जितेकरच्या बॅटमधून. समोर गेला ऑन साइडला स्लॉक स्वीपचा प्रदीप फटका शेताच्या खूप पुढे होते पण चेंडू त्याच्या डोक्यांना फ्लाय होतोय. सीमा रेषेबाहेर अत्यंत संघर्षमय फटका विशाल जितेकरच्या बॅटमधून षटकार. मुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. या पुढच्या सामन्यात तुम्ही पाहू शकाल गावदेवी भरोडी आवर्जून उल्लेख केला की विष्णू पाटील यांचा संघ नाहीये पण आपण त्या खेळाडूबद्दल अवश्य चर्चा केली कारण त्या खेळाडू मात्र भरपूर काही या भिवंडी ग्रामीण क्रिकेटला दिलेलं आहे कारण अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे असोसिएशनच्या माध्यमातून. पंच बघा सूचना करतायत जरा फास्ट खेळायचं आहे. मगाची इनिंग आपण जेव्हा पाहिली जेव्हा गोलंदाजी केली जैन क्रिकेट संघ दापोली या संघाने आणि अवघ्या 29 मिनिटांमध्ये ती शिस्त रायगड क्रिकेटची जबत असताना अवघ्या 29 चेंडूमध्ये तिने 6 षटका हाताळली याचं कौतुक त्यांनी मात्र आवर्जून केलं आमच्या दोन्ही पंचांनी बाळा एकाने त्याचबरोबर मुन्ना पठाण यांनी. सुमितची बॅट तळपणं गरजेचं आहे. सुमितच्या बॅटमध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण एका बाजूने खूप चांगला किल्ला लढवतोय तो विशाल जितेकर टेम्परामेंट क्रिकेटर. मगाशी म्हटलं अत्यंत कूल परिस्थितीमध्ये मात्र सामन्याला जिंकण्याची मात्र क्षमता या खेळाडूकडे आहे. बघायचंय 42 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 24. रिक्वायर्ड रन रेट 10.50 पर ओव्हर. प्रदेशा मागे 10.5ची सरासरी मेंटेन करायची आहे ती फलंदाजी करणाऱ्या जैन क्रिकेट संघ दापोली या संघाला कारण 19 धावा आतापर्यंत अंकित झाल्यात या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पुण्याचा राजन मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर फ्रॉम दापोडे अँड भिवंडी ऑल्सो राऊंड विकेट मारा कर देईल समोर जाईल तो स्ट्रायकिंग गेला सुमित. बॅकफुटला गेले स्क्वायर कट केला गुड फिल्डिंग. शॉर्ट पॉइंट मध्ये पनामा कॅप घेतलेला खेळाडू तुम्ही पाहतात अजय आणि चेंडू स्टॉप केलाय आणि क्विक सिंगल कंप्लीट केली फलंदाजांनी स्ट्राइक रोटेट केलंय ते विशाल जितेकर कडे. विशाल जितेकरचा टेम्परामेंट क्रिकेट हे खूप महत्वाचं असेल या संघासाठी या मोमेंटला या क्षणाला. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लक्ष आहे ते 61 धावांचं बरोबर ना 61 टू विन आणि आतापर्यंत आले ते एकूण 20 धावा धावफलकावर. सामना जिंकण्यासाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 41 धावांची. आपला बघा 13th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे आमच्या सोबत त्यामुळे प्लीज पॉज घेऊ नका सामना सुरू करा. थँक्यू राजन. स्टिल रिक्वायर 41 रन फ्रॉम द 23 डिलिव्हरीज राईट. सुनील माझ्यासोबत सुनील पवार अत्यंत मधुर वाणी आहे सुनील पवार यांची आणि अत्यंत स्पष्ट वक्ते. तुम्ही मारले 25 रन मारले 25 मारले तुम्ही 4 षटकारांनी एक सिंगलच झाला 4 षटकार एक सिंगल झाला ना. चार ओव्हरला 30 होत्या बरोबर 4 ओव्हरला 30 होत्या 30 होत्या 61 62 टार्गेट राईट. रिकन्सिलेशन केलंय पुन्हा सुनील पवार का हरकत नाही होतात चुका ऍक्सेप्टेड 61 धावा कुठल्यात आणि 62 धावसंख्येचं टार्गेट आहे राईट कारण शेवटच्या 2 षटकात 31 धावा आल्या होत्या ते सुनील पवार आम्हाला सांगतात आता. इट इज नॉट 60 टार्गेट 61 इज टार्गेट 61 टार्गेट सिरीजचे टार्गेट नाही तर 61 धावा कुठल्या आहेत आणि 62 धावसंख्येचं टार्गेट आहे. थँक्यू. रिकन्सिलेशन केलं आम्ही. पेंटियम 4 असतो कधी कधी वायरस येत असतो.
राऊंड विकेट पुन्हा एकदा राजन. या चुकीची आम्ही दुरुस्ती केलेली आहे. धावसंख्या 20 म्हणजे अजूनही 42 धावांची गरज. चेंडू हुक करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला येत आहेत पण थोडेसे थांबले कारण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. बिकॉज ही इज अ एक्सपिरियन्स क्रिकेटर, अनुभव त्याच्याकडे, आणि तेच अनुभव त्याने मात्र सांगितला. कारण 4 षटकात 30 धावा होत्या, बरोबर आहे. 5व्या षटकात 25 धावा आले, ते पण बरोबर आहे. पण शेवट षटकात आले ते 6 धावा. त्यामुळे टार्गेट आपण पाहिलं धावफलकावर जे अंकित झालं फलंदाजी करताना ते 61 आणि लक्ष ठेवलं ते 62 धावांचं. राईट. ओ गुड बॉलिंग, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तुम्ही पाहतात या चेंडूला मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुमितचा. सिंगल कन्वर्ट होते या चेंडूवर. धावसंख्येला पुढे सरकवते हळूहळू का होईना. धावसंख्येला देतात आकार. धावफलका 22. गोलंदाज सज्ज पुन्हा राऊंड विकेट. राजन टू विशाल जेतेकर. ओहो गुड बॉलिंग, अपील होते लाऊड. अप्रतिम अप्रतिम लाऊड अपील पंचांकडे आणि पंच साधा चेंडू यष्टी सोडून जात होता. इम्पॅक्ट काय होता, चेंडूचं पिचिंग काय होतं, हाईट फॅक्टर काय होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही आणि उत्तर आलं नाही. नकार. लेगबायची सुरुवात एकदा अंकित करतोय. डॉमिनेट केलं या चेंडूवर राजनने आल्या अनुभवातून. फलंदाज विशाल जेतेकरला, कारण ती विकेट महत्वाची आहे ती दापोडे संघासाठी आणि त्यासाठी हा प्रेशर टाकला गेला तो पंचांवर. लेग बाईज. दापोडे वर्सेस दापोली. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच इन द ग्राउंड. खासदार चषक 2019 हे निमित्त आहे. ओ थांबले, बॅकफुटला ऑन साइडला अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय कॅमेरामॅनच्या डोक्यावरना. सीमारेषे बाहेर. राजनच्या अगेन्स्ट चढला हा पहिलाच हल्ला. षटकार. दापोली संघाच्या इनिंग मधला हा दुसरा षटकार. एक षटकार आपण मगाशी पाहिला मागच्या षटकातल्या जवळजवळ शेवटच्या चेंडूवर आला होता आणि हा षटकार तुम्ही पाहतात मैदानावर आला आहे तो आता. स्क्वेअर कट चेंडू हवेमध्ये भाग पाडलं आणि इथे मात्र अजून एक यश आपल्या संघाला मिळवून दिलंय ते गोलंदाज राजनने आणि होतात फलंदाज बाद ते दुसऱ्या क्रमांकाचे सुमित. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. 9.66 ची सरासरी पाहायला मिळते प्रति षटकामागे. या धावसंख्या कुठत असताना फलंदाजी करणारा जर्मन क्रिकेट संघ दापोली या संघाकडून. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पण आता मात्र रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 11.00 कारण 33 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 33 रिक्वायर फ्रॉम द 18 लेव्हरेज. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. तर सन्माननीय जयवंत पाटील साहेब समाजसेवक बरोडी गावचे यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर आपला मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर बरोडी गावचे डॉक्टर सुनील पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर सुरई गावचे समाजसेवक सन्माननीय संतोष पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. तर 29 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर with the healthy run rate of 9.66 and now the required run rate is 11.00.
बिकॉज 33 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 33 धावेंची आवश्यकता. बघायचंय संगणकाने कुणाच्या आता चेंडू सोपवलाय या चौथ्या षटकामध्ये आणि हर्षद होते गोलंदाजी मार्कवर. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू या संघाचा, ज्यानंतर फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. 37 धावा आपल्या एकट्याच्या नावावर केल्या आणि 4 षटकार कोण विसरेल, जे मात्र अत्यंत भेदक मारा करत असताना ऋषिकेशच्या संगणाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि 4 उत्तुंग फटके या खासदार चषकातले पाहायला मिळाले, ते हर्षद चौधरीच्या बॅटमधून. तोच हर्षद येतो गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. तर जय पवार यांचं आगमन, त्यांचं पॅनल इथे मात्र कार्यरत आहे, जेपी पॅनल. ते जय पवार येत आहेत, त्यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. कारण शेड्यूल हेक्टिक आहे या स्पर्धेचं. दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये स्पर्धा ही सुद्धा सुरू आहे. रात्री 12 ते रात्री जवळजवळ काल 1 ते 1:30 वाजेपर्यंत सामने सुरू होते आणि त्यानंतर मात्र विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणं, सज्ज होणं. हर्षद चौधरी, चला वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेत आहेत, फास्ट खेळा. राऊंड विकेट येत आहेत पंचांच्या उजव्या बाजूने, उजव्या हाताने मारा करण्यासाठी आणि समोर जाईल तो विशाल जितेकर. 18 बॉल अँड 33 रन्स टू विन. हो, गुड बॉलिंग. लोअर फुलचा चेंडू होता, थोडासा टॉस केला होता चेंडू. चेंडू रिलीज करताना फिंगर थोडेसे हलक्याने चेंडू भोवती मोल्ड केले आणि टॉस केला, असा फेकला चेंडू हवेमध्ये. तो तरंगत आला बॅटच्या खाली आणि ऑन साईडला हलक्याने चेंडूला प्लेस केल्यानंतर फक्त एक धाव कंप्लीट केली ती फलंदाज विशाल जितेकरने. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 62 धावसंख्येचं लक्ष आहे आणि आता अजूनही मैदानाच्या आतमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे ती दापोली संघाला. राऊंड विकेट. रिव्हर्सचा पवित्रा इनसाइड एज, मागे जातोय चेंडू आणि इथे मात्र खूप चांगलं कमबॅक. बॅकअप सुंदर होतं आणि बॅकअप दिल्यानंतर चेंडूचा हिट करण्याचा प्रयत्न एसटी, पण एसटीच्या मागे बॅकअप कोण दिला, स्वतः गोलंदाज. मात्र फॉलोमध्ये चेंडू अडवत आहेत. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता या चेंडूवर सचिनला, पण सचिनच्या बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू जातो फ्लाइंग स्लिपमध्ये. डॉट बॉल. तर प्रेशर वाढते फलंदाजांवर. अजूनही 32 धावांची गरज. थांबून खेळायचा प्रयत्न, नॅशनल लेग स्विंग. टॉस करतायत आणि टॉस केल्यानंतर चेंडू थोडासा मात्र बाउन्स सुद्धा होतोय आणि ब्रेक सुद्धा होतोय. नॅशनल लेग ब्रेक आणि नॅशनल लेग स्विंग पाहायला मिळतोय गोलंदाजीतून हर्षदच्या. खूप चाली गोलंदाजी या षटकामध्ये हर्षद कडून. थांबवत आहेत, डॉमिनेट करतायत, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत आणि व्यसन घालतायत फलंदाजांना त्यांच्या पायामध्ये. अजून काही चेंजेस आणते स्वतः मात्र दिनेश डीप मध्ये येत आहेत आतमध्ये. शॉर्ट सिली मिड ऑफ रेझर मध्ये स्वतः दिनेश. पुढील चेंडू पुन्हा सज्ज हर्षद चौधरी. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला, जिथून खेळाडू आतमध्ये आणला होता तेव्हा तिथं चेंडू पाठवून दिलाय. रिव्हर्सच्या माध्यमात अप्रतिम डोळ्याचं पाहणं फेडणारा नजराणा येतोय तो षटकार. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. रिव्हर्सच्या माध्यमातून एक उत्तुंग भरारी घेणारा फटका पाहायला मिळाला तो फलंदाज सचिनच्या बॅटमधून आणि षटकार वसूल केला या चेंडूवर.
धावसंख्या 36. पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. लास्ट मोमेंटला स्टीअर करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा. येस, कॅन्सल केलाय. राईट डिसिजन. कारण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता त्यामुळे पंचांनी मात्र ताबडतोब पुन्हा पाडण्यासाठी डिसिजन कॅन्सल केलाय. कारण अटेम्प्ट काय केलं होतं, अटेम्प्ट रिव्हर्स अटेम्प्ट होता त्यामुळे लगेचच डिसिजन आलाय पंचांचा. वाईट कॅन्सल. डॉट बॉल. धावसंख्या 36. राऊंड विकेट. हर्षद चौधरी पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला अप्रतिम अजून एक दीप्यमान फटका. डोळ्यांचं पार न फेडणारा क्विक ऍक्शन ऑन द बॉल आणि चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. सुकेश जाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल रिव्हर्सच्या फटकेमध्ये जणू काही प्रावीण्य मिळवलंय अशी फटकेबाजी सचिनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. डोळ्यांचं पारणं फिरणारे दोन उत्तुंग षटकार ठोकले. पहिल्या षटकार तर खरंच डोळ्याचं पारणं फिरणार होता. डोळ्याचा काळजाचा ठोका चुकणारा होता असा फटका पाहायला मिळाला जो बरोबर गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षाच्या वरून ट्रॅव्हल झाला, वरून निघून गेला आणि एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर अजून एक षटकार आला तो डीप पॉइंट रिजन मध्ये. दोन उत्तुंग फटके आणि एक धावसंख्या तुम्ही पाहतात वेगाने पुढे सरकवली धावफलकावर. मला सांगते सुनील पवार अंकित झाले धावफलकात एकूण 42 धावा म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. संगनायक स्वतः येतात गोलंदाजी मार्गावर. प्रितेश. 12 चेंडू आणि अजूनही 20 धावांची गरज. बारा चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज. संगनायक स्वतः गोलंदाजी मार्गावर. प्रितेश येतात आणि समोर जाईल तो विशाल जितेकर. गुड लेंथवर चेंडू थोडासा मात्र मागे थांबते फलंदाज. बॅकफुट लावून ऑनसाइडला प्लेस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः राजन. गुड फिल्डिंग फ्रॉम डीप. लॉंग ऑन स्वतः येत आहे चेंडूवर. चेंडू कव्हर करेपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केलं फलंदाज विशाल जितेकरने आणि दिला आकार धावफलक. तो 43 आहे धावसंख्येवर. स्टील रिक्वायर 19 रन्स फ्रॉम द 11 डिलिव्हरीज. 11 चेंडू 19 धावांची गरज. प्रितेश ओव्हर पिचला उत्तर देत आहेत. ऑन साइडला प्लेस केलाय. गोलंदाज स्वतः चेंडूवर जातात कारण क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकदा पूर्ण केली आहे आणि एका जरा समाधान मानावं लागते ते विशाल जितेकरला आणि त्याचबरोबर फलंदाज सचिनला. पहिल्या इनिंग मध्ये एक संघनायक थोडासा महागडा ठरला. ते सुद्धा 5वा षटक घेऊन आला होता आणि इथे सुद्धा तुम्ही पाहतात दापोडे संघाकडनं संघनायक 5वा षटक घेऊन आलेत आणि बघायचंय आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या प्रितेशने. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू. भरपूर वेग होता. ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न. तुम्ही पाहतात फलंदाज थोडेसे नाराज होत आहेत. चेंडू बॅटची आतली कड घेतली आणि थोडासा डॉमिनेट करून गेला हा चेंडू तो फलंदाज विशाल जितेकरला. फॉलो थ्रू खूप सुंदर आहे कारण चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र चेहऱ्यावर येतोय. ब्रश होतोय अंगाला जाऊन विशालच्या आणि तीच इन्क्वायरी करत असताना स्वतः कॅप्टन प्रितेश विशाल जितेकरची. 3 चेंडू आतापर्यंत 3 धावा. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. अजूनही 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9. 9 बॉल अँड 17 टू विन. फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफ वाला चेंडू मागे येतोय आणि क्षेत्ररक्षक येतील जोपर्यंत चेंडू तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच जाव. गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडूची फेक. 4 चेंडू फेकलेत कॅप्टनने आणि 4 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजीतून. तो गोलंदाज प्रितेश. कॅप्टन नॉक.
अँड कॅप्टन इनिंग दाखवत असताना स्वतः प्रितेश. अपकमिंग यंगस्टर, उद्योन्मुख चेहरा या वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे या संघाचा. ऑन साइडला प्लेस केल्या, शतशक दूरवर येत आहेत. वेगवान चेंडू होता, शतशक राजन. गुड फिल्डिंग फ्रॉम राजन अँड गुड बॉलिंग ऑल्सो फ्रॉम प्रितेश. 5 चेंडू आणि फक्त 5 धावा. काय गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. आणि त्याच्यावर अजून एक भिवंडीचा एक जबरदस्त आवाज आहे. आपण स्वागत करूया सुभाष धुमाळे यांचं. मनस्पूर्वक स्वागत सुभाष. या खासदार चषक 2019 मध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत सुभाष यांचं. स्टील रिक्वायर 15 टू विन फ्रॉम द 7 डिलिव्हरीज. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन. हा चेंडू बघायचा एक्झॅक्टली काय होता. बीमर खराब चेंडू. योग्य उत्तर फेकून दिलाय ते डीप मध्ये चेंडूला आणि नो बॉल. एक्सपेरिमेंट करायला गेले, लोड फुलटा चेंडू टाकायला गेले, पण चेंडू हाताने स्किड झाला आणि झाला तो बीमर. आणि थोडेसे स्वतःहून नाराज होतात कारण आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी मी केली. 5 चेंडू मध्ये अक्षरशः फलंदाज मी बांधून ठेवलं आणि एक धाव खर्च केली. आणि अशा प्रकारे माझ्याकडनं कशी मिस्टेक होऊ शकते ही मात्र जणू काही ते चर्चा स्वतःचीच करतायत. थोडेसे नाराज झाले. 2 धावा या चेंडूवर आल्यात. नो बॉल +1. बीमर होता आणि तिथे मात्र पंचांनी ताबडतोब फ्री हिट जाहीर केलेला आहे. धावसंख्या अंकी जरी धावफलक 49. लक्ष आहे ते 62 धावांचं. अजूनही 13 धावांची गरज. टायमिंग होत नाहीये. फ्री हिट कॅप्टलेस झाले नाहीये. धावची जी संधी असणार इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. कारण फ्री हिट वर एकमेव अशी संधी असते खेळाडूंकडे जी तुम्हाला फलंदाज तुम्हाला बाद करू शकतात. आणि ते मात्र प्रावीण्य म्हणजे ज्या चुका झाल्या त्या गोलंदाजाकडनं ती चूक ताबडतोब पुढच्या चेंडूवर दुरुस्त केली. फॉलोअर मध्ये चेंडू अडवला आणि ते मात्र अजून एक मोठी विकेट संपादन केली. विशाल जितेकर बॅक टू द पवेलियन. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरदेवी आईचे कामथर गावाला. माझे वरदेवी आईचे कामथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. बघायचं आहे मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. दापोडे संघाने जबरदस्त उपलब्धी आपली दाखवली. 6 बॉल अँड 13 रन्स टू विन हे टार्गेट असेल ते मात्र दापोली संघासमोर. लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी सुद्धा पारितोषिक भरपूर आहे त्या स्पर्धेमध्ये. सीमारेषे बाहेर कुठलाही प्रेक्षक जर षटकाला जेलमध्ये कन्वर्ट करतोय खास करून रेलिंगच्या मागे तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आमच्या आयोजकांकडून. ही मात्र एक संधी असेल आमच्या लाडक्या रसिकांसाठी. तर 6 बॉल अँड 13 रन्स टू विन काय इक्वेशन बघा आलेलं मैदानावर. 62 धावसंख्येचा पाठला करत असताना अक्षरशः नाकी 9 आणलेत. विशाल जितेकरने एक चांगला संघर्ष केला आपल्या संघासाठी. तो बाद झालाय. आणि बघायचं सचिन मध्ये आतमध्ये जो मात्र खूप चांगला रिव्हर्स फटका त्यांनी मात्र दाखवला. आणि त्या मात्र खेळाडूला मात्र विशालला बाद करण्यात यश मिळालं ते संघनायकाला. संघनायकाच्या षटकात त्यांनी मात्र फक्त धावा खर्च केल्या. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या आणि एक सांघिक यश मिळालंय या षटकात वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडे या संघाला. 6 बॉल अँड 11 रन्स टू विन. बरोबर ना. 13 रन्स टू विन, नॉट 11. इट इज 13 टू विन. सुनील पवार माझ्यासोबत. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धेसाठी खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळत आहे आणि खूप चांगले कमेंट्स सुद्धा ऐकायला मिळत आहेत कारण खूप चांगलं टेलिकास्ट सुरू आहे. खूप चर्चा सुरू आहे खासदार चषकाची. सागर ठाकरे यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आहेत पूर्ण संघाला, पूर्ण स्पर्धेला. थँक्यू व्हेरी मच. आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलला सुद्धा त्यांचा आभार व्यक्त करतो. हर्षद चौधरी. हा चेंडू यशच्या उद्ध्वस्त करून जातोय. ज्या गोलंदाजाच्या समोर 2 उत्तुंग रिव्हर्स मधले षटकार दाखवले होते तो म्हणजे फलंदाज सचिनने, तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला वाट बघतोय आणि स्ट्राईक एंडला मात्र प्रशांतचे यष्टा वाकवले आहेत. ते पहिले चेंडूर नॅशनल लेग ब्रेक दाखवत असताना आणि पहिलीच चेंडूर एक सफलता मिळते ती गोलंदाज हर्षद चौधरीला. फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील
दापोडे संघाचा प्रयत्न असेल की मात्र सचिनला स्ट्राईक एंडवर आणलं जाणार नाही, कारण सचिननेच याच गोलंदाजाविरुद्ध 2 उत्तुंग षटकार ठोकले होते. जर तो स्ट्राईक एंडवर आला तर निश्चित चित्र वेगळं पाहायला मिळेल. पण बघायचंय संगणक मैदानाच्या आतमध्ये येतात ऋषिकेश, आणि ऋषिकेशला दाखवावी लागेल आपल्या संघाची ताकद काय आहे, आपली कॅप्टनशिप काय आहे, आणि आपल्या गोलंदाजीमध्ये कुठल्या 25 धावा त्याची वसुली करावी लागेल. आता मात्र त्याच खेळाडू समोर, कारण ज्या खेळाडूने मात्र त्याला 4 षटकार दाखवले, 4 चेंडूत आसमान दाखवलं, तोच गोलंदाज समोर आलाय. रिव्हेंजची एक योग्य वेळ, बदल्याची योग्य वेळ, आणि क्रिकेट त्यासाठीच ओळखलं जातं. खुन्नस क्रिकेट, ठसन क्रिकेट, आणि मुंबई क्रिकेटची, महाराष्ट्र क्रिकेटची हीच ओळख आहे. 5 बॉल 13 धावांची गरज. चेंडू लिडिंग एज घेतोय, अँड गुड फिल्डिंग बिहाइंड द स्टंप. चांगलं क्षेत्रक्षण, आणि 50 अप, 50 धावा धाव फलकावर. फायनली स्ट्राईक रोटेट झालं ते सचिनकडे, त्यामुळे समीकरण अशा प्रकारे उरलंय की चेंडू शिल्लक आहेत ते 4, धावा आहेत ते 12. 4 चेंडू 12 धावा. थोडंसं चिंतेचं वातावरण, कारण ही धाव घ्यायला द्यायची नव्हती त्यांना खेळाडूंना, आणि ही धाव मात्र कंप्लीट केली खूप वेगाने. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतंय की मात्र जो विचार विनिमय सुरू आहे दापोडे संघाकडून, बघायचं त्याचं उत्तर काय देणार. आता मात्र चर्चा झाल्यानंतर 12 रन रिक्वायर फ्रॉम द 4 डिलिव्हरीज. ऋषिकेश मात्र एका चेंडूवर 1 धाव अंकित करून खातं उघडले, पण सचिन एका बाजूने जबरदस्त किल्ला लढवतोय. त्याच्या बॅटमॅनला जे उत्तुंग 2 षटकार पाहायला मिळाले ते डोळ्यांचं पारडं फेडणारे होते. 4 चेंडू 12 धावा. गोलंदाज सज्ज, पुन्हा हर्षद चौधरी तर सामोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला सचिन. आतापर्यंत रायगड विभागातले 2 संघ क्वालिफाय झाले त्या स्पर्धेमध्ये पुढच्या राऊंडसाठी. त्यामध्ये प्रेमनाथ मुरबी, RCC पेठ यासारखे 2 मातब्बर संघ पुढच्या फेरीत प्रवेश केला यांनी मात्र सामना जिंकत असताना. आणि बघायचं इथे मात्र दापोली संघ काय उत्तर देणार दापोडे संघाला. ऑन साइडला चांगला फटका स्लॉकशिपच्या माध्यमातून. आता रिव्हर्स नाही, आता मात्र सरळ बॅटने चेंडूला फेकून दिलाय, धुडकावून लावलाय सीमारेषे बाहेर, षटकार. तर सामना सुरू होऊन जवळजवळ आपण पाहतोय 1 तास 12 मिनिटं ही झालेली आहे. त्यामुळे विनंती करतो फार फास्ट खेळायचंय. आमचा प्रत्येक सामन्याचा प्रयत्न हाच आहे की 1 तास किंवा 1 तास 5 मिनिटांमध्ये सामना फिनिश होणं, पण त्यामध्ये वेळ भरपूर जातोय. विनंती करेन की आपण जरा फास्ट खेळावं. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची गरज. भरपूर वेळ घेतलाय पंचाने मात्र हेच सांगतायत दापोडे संघ जरा फास्ट खेळा आपण, कारण 30 मिनिटाच्या आतमध्ये 1 इनिंग कव्हर होणं तेवढंच गरजेचं आमच्या आयोजकांसाठी या खासदार चषक 2019 मध्ये. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना विनंती करेन की आपण सज्ज राहायचंय, रेडी राहायचंय आणि ताबडतोब सामना खेळण्यासाठी सज्ज राहायचं आहे. सोनादेवी टेमकर विरुद्ध गावदेवी भरोडी. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे ती दापोली संघाला. गोलंदाज हर्षद चौधरी. इथे मात्र लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये, आणि इथे मात्र जबरदस्त फटका हुकचा दाखवत असताना रिव्हर्स हुक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की जेवढा परफॉर्मन्स, जेवढा पोटेन्शियल आहे त्याच्या बरोबर तुमच्याकडे लकची सुद्धा साथ पाहिजे. आणि इथे मात्र म्हणेन की लक फॅक्टर ऑन झालाय. नेमका लेग ब्रेक होता आणि चेंडूने बरोबर लिडिंग एज घेतली. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग झालं नाही. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. क्लोज एन्काउंटर बिटवीन 2 बिग टीम, दापोडे वर्सेस दापोली. हर्षद चौधरी पुन्हा राऊंड विकेट खोदून काढल्या, समोर खेळलेत, चांगला फटका, सेफ शॉट, 2 धावा तो पूर्ण करणार, पण चेंडू थांबत नाहीये सीमारेषे बाहेर. शेवटच्या टप्प्यामध्ये इथे मात्र रोमहर्षक विजय दाखवत असताना आणि खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना शेवटच्या टप्प्यात येऊन सचिनने मात्र सामना आपल्या बाजूने झुकवला आणि सामना जिंकला. तो एका स्थानिक बलाढ्य संघासमोर, दापोली संघासमोर जिंकलाय तो जय हनुमान दापोली या संघाने.
या पण काही सन्मान केले व्यासपीठावर. विनंती करेन स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. बरुडे गावचे समाजसेवक जयवंत पाटील उपस्थित आहेत. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लाईनअप करायचं एकमेकांसमोर. तर जयवंत पाटील यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. या पण आम्ही सर्वत्र आपण सन्मान करूया व्यासपीठावर. आणि मी विनंती करेन निलेश पाटील साहेबांना आणि सुकेश टाकी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला 2 बाईक्स त्यांनी मात्र स्पॉन्सर केले आहेत. ते सन्माननीय विरजी शेट यांचा सन्मान केला जात आहे व्यासपीठावर.